या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आम्ही मागं लागून चाललो होतं गावाला. पुढं सांगतेच ते कोणाच्या मागं लागलं होतं. त्याच्या आधी सगळं आवरून वगैरे जेवण वगैरे केलं आणि निघालो. दुपारी 1-1:30 वाजला होता. तर हर्ष पण झोपेल होता. मग त्याला मी तसंच झोळीतून उचलून आणि तसंच घेतलं होतं. म्हटलं आता तो उठेल कधी फ्रेश करू, अजून उशीर होण्याआधी निघालो. तसंच आम्ही म्हटलं रिक्षा केली, ती गल्लीमधूनच भेटली होती. तिथून पुढे आम्ही स्टँडवर उतरलो. खूप वेळ बघितली वाट बसची, पण मग आम्ही तिथं विचारलं का इथं बस नाही ओझर बस नाही लागणार, पुढे जाऊन लागेल. मग तिथूनच परत स्पेशल रिक्षा आमच्यासाठी केली आमच्या सासऱ्यांनी. इतकं ऊन होतं, सगळं ऊन लागल मुलांना म्हणून आम्ही स्पेशल रिक्षा करून तिथून ओझरला गेलो. तर पुढे इतकं ट्रॅफिक होतं बापरे. रस्त्याने गाडी पण किती वेळ थांबत चालली होती. मग पुढे गेल्यावर कळालं का इथं रस्त्यांचे कामं चालू आहे, एक साईड रस्ता चालू आहे, त्यामुळे इतका टाईम लागतो. पोचल्यानंतर ते बोलले का तुम्ही जा पुढं, आम्ही आलो काहीतरी मुलांना घेऊन. मग ते दोघं गेले खाऊ आणायला आणि आम्ही चालत इकडं आलो. आम्हाला माहीत नव्हतं घर कुठे, पण आम्ही थोडं चालत आलो पुढं. नंतर दुकान दिसलं, तिथं म्हटलं काहीतरी घे बाई, गरम लई होते. इतकं गरम होतं ना रस्त्याने. आणि तर म्हटलं थोडंसे लस्सी वगैरे घेतली. नंतर सगळ्यांसंग गप्पा वगैरे मारल्या. ही आमच्या आज सासूबाई आहे, म्हणजे आमच्या सासरे बाबांच्या मावशी आहे. आणि या इकडं ननंदबाई आहे. त्यांच्याच रूममध्ये जाऊन बसलं, सगळ्यांसंग गप्पा वगैरे मारल्या. आणि हर्षची मस्ती बघा, कुठं गेला तरी शांत बसणार नाही, काहीतरी उद्योग करतच राहा, इकडं घुस तिकडं घुस, हे चालूच राहतं. अशी मस्ती चालू होती. त्याच्यानंतर सगळ्यांसंग गप्पा वगैरे मारल्या. आणि तिथं गेल्यावरच आम्हाला कळालं की आज पाचवीचा पण कार्यक्रम आहे. तर मग पाचवीचा कार्यक्रम पूजा वगैरे झाली, सगळं आवरलं. नंतर सगळ्यांना बाय बाय करून निघालो. येताना चालू होती, जिकडं जाय तिकडं त्याला मस्ती केल्याशिवाय होतच नाही. एक माणूस त्याला सांभाळायलाच लागतं, कुठं गेलं तरी सांभाळायलाच लागतं. म्हटलं चला इथं थोडी क्लिप घेऊ. आणि मस्त ऊसाचा रस वगैरे घेतला, पण जसा पाहिजे तसा रस भेटलाच नाही. हर्षचं चालू होतं बाबांना पिऊन नाही होतं देत, त्याला असं वाटत होतं की मलाच सगळं रस पाहिजे, म्हणून ते प्यायचं काम चालू. सगळ्यांनी रस वगैरे पिला. आणि हे बघा असं सांडवायचं काम चालू होतं. यशचं पण जिकडं जाय तिकडं काहीतरी वाढवा करतच राहतं. चला तर बाय बाय.